नमस्कार. नाशिक शहरात आज अखेर दिनांक 13 रोजी जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच नाशिकमध्ये दमट वातावरण निर्माण झालं होतं. दुपारच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात जोरदार हजेरी लावली. जवळपास 1 तास सुरू झालेल्या पावसानं नाशिकच्या मुंबई-मागरा महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाणी साचल्याने अडथळा निर्माण झाल्याचं दिसून आलंय. मात्र बहुप्रतीक्षित मान्सूनने अखेर नाशिक शहरात दमदार हजेरी लावल्याने आता नाशिककर सुखावले. तर नाशिक शहरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर जागोजागी पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलमय झालेत. तर पहिल्याच पावसात सरकारी कामांची दैना उडाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्यानं उड्डाणपुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याला अक्षरशः धबधब्याचं रूप आलंय. उड्डाणपुलाखाली अर्धवट अवस्थेत पाईप असल्यानं पुलावरील पाणी धोधो रस्त्यावर पडत होते. त्यामुळे पुलाखालून जाणाऱ्या नागरिकांची धांदल उडाल्याचं दिसून आले. या पाण्यामुळे उड्डाणपुलाखाली काही काळ वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती. महामार्ग प्राधिकरणाने पुढील काळात होणारा संभाव्य अपघात टाळण्यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील काही भागात मागील आठवड्यात 2 दिवस पावसानं जोरदार हजेरी लावली असली तरी मान्सून सक्रिय झाल्याचं दिसत नाही. तरी मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या 366 गावं आणि 941 वाड्या अशा एकूण 1307 गाव वाड्यांना 399 टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.